समता परिस्थितीचे मी मनापासून आभार मानतो. भुजबळ साहेबांचे मी आभार मानतो. सगळे ज्या लोकांनी असा माझ्यासाठी हा विचार केला आणि माझं कौतुक केलं, माझ्या पाठीवर थाप मारली आहे, त्यासाठी मी सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार मानतो. मगाशी आत फिरताना भुजबळ साहेबचं रुपालीताईंनी सांगितलं की भुजबळ साहेब मला सगळा फुल्यांचा जीवनपट जो तिथं आपल्या वाड्यात आहे तुम्हाला सांगत होते समजून. कारण फुल्यांची आणि माझी ओळख ज्या टप्प्यावर झाली तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि त्यामुळेच कदाचित आज मी इथं आहे. आणि असं काही घडलं नसतं तर कदाचित म्हणजे आपण वेगळ्याच मार्गावर असलो असतो. मी तर मी बऱ्याचदा बोललोय, पण मी खूप विचित्र वेड्यावाकड्या अशा मार्गावर होतो. अंधश्रद्धा, भांडण, व्यसनाधीनता आणि सगळी दिशाहीनता याच्याशिवाय आयुष्यात काही नव्हतं. माझे आई वडील, आई आहे, वडील माझे नाही आहेत आज. आई सारखी वडिलांची आठवण काढते. माझे वडील दगड फोडायचं काम करत होते, घर बांधण्याचं काम करत होते आणि माझ्या वडिलांना या सगळ्या महापुरुषांची जे इथं आहेत त्यांचे काही घेणं देणं नव्हतं. त्यांचे छोटे छोटे देव होते, खूप सारी अंधश्रद्धा होती आणि आपापले समज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चिखलातच अडकून पडलेली सगळी लोक होती. आणि अशा घरात मी जन्मलो. आई साक्षीदार आहे की मी प्रचंड भांडायचो. मी अनेक वेळा बोललोय की मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला तर त्या दिवसापासून जवळजवळ एक महिनाभर माझ्या वडिलांची माझी खूप भांडण झाली की या महाराजा फोटो तू तुझ्या घरात का लावतो म्हणून. आणि मी कोण तर मी वडरी आहे आणि बाबासाहेब अमुक जातीचे, मी अमुक जातीचा. आता वडराच्या जातीत पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे आणि त्याचाच फोटो मी लावला पाहिजे अशी काहीतरी धारणा लोकांची असते. म्हणजे प्रत्येकानं आपापल्या जातीतला एक एक महापुरुष वाटून घेतलं तर मग काय अर्थ नाही जगण्याला. आणि मी ते भांडून माझ्या वडिलांना मी नाना म्हणायचो, नानांना भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला. फुल्यांचा फोटो माझ्याकडे नव्हता आणि त्यानंतर मी फुल्यांचं पेन्सिलने चित्र काढलं. माझी चित्रकला बरी होती तर मी ते चित्र काढलं. तर सकाळीच मला घरात तो फोटो आणून ठेवलेला दिसला आणि मी चित्र काढत होतो तर वडिलांची गंमत होती की काळ्या पेन्सिलनं हा कागदावर पांढरे चित्र काढतोय तर फुल्यांची पांढरी मिशा कशी काढणार, त्यांना असा प्रश्न होता. आणि ते अधून मधून जेव्हा जेव्हा मी कामावरून कुठून येताना जाताना माझ्यासोबत बसायचे आणि बघायचे आणि मी त्यांना चित्र काढत काढत फुल्यांनी आपल्यासाठी काय केलं असं सांगायचो. आणि मी समग्र फुल्यांचं वाङ्मय जेव्हा वाचलं, म्हणजे मी म्हणतो आंधळा असणं आणि डोळस असण्यातला जो फरक असतो तो वाचनानंतर मला जाणवला. मी एकदम जन्मांध असल्यासारखाच मला वाटलं. आणि फुल्यांचं सगळं जे काय साहित्य आहे, गुलामगिरी आहे, शेतकऱ्याचा असूड आहे. आता साहेबांनी मग सांगितलं त्यांच्या मृत्यू पत्रातली एक खूपच सुंदर गोष्ट आहे. म्हणजे ही महापुरुष मी जसं म्हणतो ना, मी ज्या जातीत जन्मलो, ज्या बापाच्या पोटी जन्मलो, त्यांचे उपकार आपल्यावर नसतात. फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कोणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे. आणि हे जातीच्या ह्याच्यात अत्यंत संकुचित आहे, हे संपली पाहिजे. फुल्यांनी महाराजांचे उपकार मानलेत. त्यांच्यावरती कुळवाडी भूषण नावाचा पोवाडा त्यांनी लिहिलाय आणि तेव्हा कळतं की ही परंपरा कुठून आली आहे. म्हणजे शिवाजीचे वंशज कोण आहेत तर फुल्यांचे वंशज आंबेडकर आहेत. आणि त्याच्यातून काय आपण शिकलो तर आपण त्यांचे वंशज होऊ शकतो, नाहीतर आपल्याला काही अर्थ नाही. हरिवंशराय बच्चन साहेबांची एक कविता आहे, त्याच्या आधी मी फुल्यांच्या मृत्यूपत्रातला किस्सा तो सांगत होतो की त्यांनी लिहिलंय की माझी संपत्ती जी आहे तर माझ्या मुलाला यशवंताला द्यावी तुम्ही. पण पुढे जाऊन हा जर वाट चुकला, नालायक झाला तर याला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा देऊ नये आणि तो माझ्या संपत्तीतला हिस्सा एखाद्या माळ्याला, कुळवाड्याला अथवा धनगराला द्यावा असं फुल्यांनी लिहिलंय. आता हे शक्य आहे का? एवढा म्हणजे इतकं प्रचंड विचाराशी एकनिष्ठ असणारा हा माणूस आहे. आणि हे बघून मला हरिवंशराय बच्चन साहेबांची एक ओळ आहे कि मेरे बेटे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, मेरे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे. जे विचारांशी जे विचार पुढे घेऊन जातात ते तुमचे उत्तराधिकारी असतात, तुमचे वंशज असतात. फक्त
पोटी जन्माला येऊन त्या जातीत जन्माला येऊन काही होत नाही. तर हे फुल्यांनी असू द्या, शिवाजी महाराजांनी असू द्या, एखादा कवी हरिवंश बच्चन सारखा असेल, तुकाराम असतील, हे सगळ्यांनी हेच सांगितलंय आणि ही परंपरा सतत वाहते. ही माणसं नसती तर आपण इतक्या सुखात, इतक्या आनंदात आज राहतोय. म्हणजे याच पुण्यात आता जे घडतंय आणि 100 वर्षापूर्वी काय घडतंय असं जर विचार केला असता किंवा 200 वर्षापूर्वी इथं काय परिस्थिती असती, तिथं कोणी इथले किती जे खास करून जे बहुजन वर्गाचे लोक आहेत त्यांना अजिबात थारा नसता आणि जे सवर्ण आहेत आणि तरीही सम्यक आहेत ज्ञानेश्वरासारखे त्यांचाही काही उपयोग झाला नसता, त्यांनाही वाईट टाकलं गेलं असतं. तर हे 100 वर्षात जे काही आपलं जगणं बदललंय, ह्या लोकांनी ते आपल्यासाठी इतकं सुखकर जगणं केलंय. हे लोक नसती तर आपण इथं या स्थितीत नक्कीच नसतो. हे जग सगळं जे चालतंय सतत हळूहळू बदलत राहतंय. काही माणसं हट्टानं खूप संघर्ष करून स्वतःचं आयुष्य सगळं पणाला लावून दुःखात संघर्षात थरत होऊन आपल्यासाठी हे जगणं तयार करतात. तर ह्या महापुरुषांच्या ह्या सगळ्या लोकांच्या पुण्याईनं आपण इथं आहोत आणि त्याची कृतज्ञता माझ्या मनात सतत असते. मला म्हणजे मी दरवेळी विचार करतो, माझी आई गाडीत सुद्धा येताना म्हणत होती की तुझे वडील असायला पाहिजे होते, त्यांनी बघितलं असतं हे सगळं तर त्यांना भारी वाटलं असतं. पण तेच गंमत आहे की विचार जो मी पकडला त्या काळात माझे वडीलच मला विरोध करत होते की तू असं काय करतोयस. पण त्यांना हळूहळू कळत होतं, समजून सांगत होतं, संघर्ष करायला लागत होता. आणि आज हा या समतेचा विचार घेऊन जो मी पुढे येत होतो, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज या सगळ्यांची प्रेरणा घेऊन मी जगत होतो आणि आज या पुरस्कारानं तुम्ही मला सन्मानित केलं तर मला फार आनंद वाटतोय, खूप भारी वाटतंय आणि खूप कृतज्ञताही वाटते साहेब. तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. आणि मी तुम्हाला एक खरंच विनंती करेन, आता रुपालीताई जाता जाता म्हणाल्या की काय तुम्हाला 16 सोमवार करायचे असेल तर करा, करू नका असं ते म्हणाले नाही, पण करा म्हटलं. पण ते म्हटले की तुम्ही संविधान वाचा. संविधान तर तुम्ही हक्कच आहे, संविधान वाचायची गरज आहे. संविधान तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे, तुमचे हक्क काय आहेत आणि काय नाही ते तुम्हाला कळेल. आणि मला वाटतं महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मय एकदा तुम्ही डोळ्याखाली घालून घातलं पाहिजे. तिथल्या महिलांनी जर कोणाचे उपकार मानायचे असतील, तुम्हाला एक घटना माहिती आहे का नाही, तर म्हणजे कशी परंपरा कशी असते, शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर 400 वर्षापूर्वी व्यक्त केला होता. जिजाऊंनी इथं आपल्या या मराठी भूमीत आई म्हणून या सगळ्याची एक म्हणतो ना की पायाभरणी केली होती, ती शिवाजींनी पुढे नेली. फुल्यांनी त्याचाच काय म्हणू त्या कार्याचा पुढे परत घेऊन गेले ते. आणि बाबासाहेबांनी घटना लिहिली. तर अमेरिकेसारख्या देशात मला वाटतं 1972 ला महिलांना मतदानाचा अधिकार मिळालाय. ते पण ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागला की आम्हाला मतदानाचा हक्क द्या. म्हणजे एवढा मोठा प्रगत देश सुद्धा महिलांना मतदानाचा हक्क देत नव्हता, कारण त्यांचा हक्क मानतच नव्हता किंवा त्यांना अक्कल आहे असं समजत नव्हता. इथं न मागता कुठल्याही महिलेनं बाबासाहेबांनी घटनेत तो अधिकार दिला होता. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला मला वाटतं की कळालं पाहिजे. आणि या सावित्रीमाईचं आणि ज्योतिबांचं आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्यांचे उपकार मानले पाहिजेत. आणि हे जर वाचन नाही केलं, मी स्वतःवरून सांगतो की तुम्हाला डोळे येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते, तुम्हाला काही अक्कल येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते. तुम्ही सतत ग्राहक होऊन राहावेत, तुम्ही सतत भक्त होऊन राहावेत, तुम्ही सतत अन्वयी होऊन राहावेत अशीच व्यवस्थेची इच्छा असते. पण जर आपल्याला आपलं पाऊल पुढे टाकायचंय तर मला वाटतं वाचलं पाहिजे आणि महात्मा फुल्यांचं कार्य, त्यांचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे. सगळाच पट जे काही तुमच्या आवाक्यात येईल तेवढं सगळं वाचलं पाहिजे. तर आपलं जगणं आणि आपल्या हक्कांची आपल्याला जाणीव होईल आणि आपण कदाचित अजून नीटपणाने जगू शकू. तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने इथं आलात, माझं कौतुक साहेब सगळ्यांनी तुम्ही केलं त्याबद्दल खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद सर, अतिशय छान असं मार्गदर्शन तुम्ही इथं केलं आहे. मी आमदार योगेश टिळेकर यांचा सत्कार मंजिताई धाडगे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करते. आमदार योगेश टिळेकर या ठिकाणी आले आहेत, त्यांचं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मी सहर्ष असं स्वागत करते. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब येवला मतदारसंघाचे आमदार यांना मी विनंती करते त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय भुजबल साहेबांचा विजय हो। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।